नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये प्रॉब्लेम पाहणार आहोत. प्रॉब्लेम बघा. The balance sheet of Sujata and Poonam, who shared profit and losses equally, was as follows. Balance sheet as on 31st March 2018. Liability side, capital Sujata 1 lakh, Poonam 1,40,000, creditors 34,000, bills payable 26,000. Asset side, land and building 60,000, plant and machinery 70,000, furniture 24,000, sundry debtors 26,000, stock 40,000, cash 80,000, total 3 lakh. On 1st April 2018, Aparna joined the firm as a third partner for 1/5 share in future profit on following terms and conditions. A goodwill valued at rupees 2 lakh and Aparna is to bring her shares of goodwill in cash. Second adjustment, Aparna is to bring in rupees 1 lakh as his capital. Third, a provision of 10% is to be created on sundry debtors. Fourth, land and building is to be valued at rupees 80,000. Last, stock, plant and machinery is to be reduced by 20%. Prepare revaluation account, partners capital account, and give the opening balance sheet of a new firm. तर या पद्धतीने दिलेला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम दिल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या घटकावर ऍडजस्टमेंट आहेत त्या घटकाला अगोदर टिक मार्क करून घ्या. या ठिकाणी बघा, लँड अँड प्लांट अँड मशिनरीवर आहे, त्यानंतर लँड अँड बिल्डिंग वर आहे, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, सन्ड्री डेटर्स आणि स्टॉक. यावर एकावरच ऍडजस्टमेंट नाही, फर्निचर आणि कॅशवर नाही. त्यानंतर आपण हा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. बघा, ज्या घटकावर ऍडजस्टमेंट आहेत ते घटक आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत आणि आता आपण हा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करत आहोत. तर प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करत असताना अगोदर सगळ्यांनी फॉर्म आका. बघा, फॉर्म मी आखलेले आहेत. रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, revaluation account, partners capital account, and balance sheet as on 1st April 2018. तर आपण आता ऍडजस्टमेंट, ज्या घटकावर ऍडजस्टमेंट आहे त्याला टिक मार्क करून घेतल्यानंतर अगोदर ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली जी आहे, त्यांची बॅलन्स शीट दिलेली जी आहे ती बॅलन्स शीट आपण सोडून घेऊया. पहिल्यांदा बघा, लायबिलिटी साइड, कॅपिटल. कॅपिटल जे आहे ते कॅपिटलला ट्रान्सफर करा. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला या. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन, बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. सुजाता Sujata 1 lakh. Sujata 1 lakh. Poonam 1,40,000. त्यानंतर क्रेडिटर्स. क्रेडिटर्सवर काय ऍडजस्टमेंट आहे का तर नाही. पहिल्यांदा लायबिलिटी साइडला या. पहिल्यांदा कॅपिटल लिहून ठेवा. कॅपिटल हे आपल्याला पार्टनर जेवढे आहेत तेवढे कॅपिटल या ठिकाणी घ्यावे लागणार आहे, तेवढी जागा सोडा आणि नंतर घ्या क्रेडिटर्स. क्रेडिटर्स यावर काय ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला घ्या. क्रेडिटर्स 34,000. क्रेडिटर्स 34,000. त्यानंतर बिल्स पेबल. बिल्स पेबल सुद्धा त्यावर काही ऍडजस्टमेंट नाही, त्यामुळं बिल्स पेबल डायरेक्ट बाहेर घ्या.
बिल्स पेबल अमाऊंट बघा किती आहे, अमाऊंट 26,000, आउटरला घ्या 26,000. ही झाली लायबिलिटी साईड. त्यानंतर असेट साईडला बघा पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंग, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग इनरला घ्या. बघा माझा इनर कॉलम मी चुकून राहिलेला आहे, तर असू दे. इनरला घ्या लँड अँड बिल्डिंग 60,000, लँड अँड बिल्डिंग 60,000. ऍडजस्टमेंट बघा, यामध्ये ऍडजस्टमेंट डी म्हणजे चौथी ऍडजस्टमेंट आहे. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. जुनी व्हॅल्यू आहे 60,000. आता नवीन पार्टनर आल्यामुळे त्याची किमती बदललेली आहेत, 80,000 झालीत. 60,000 वरून 80,000 झाले, म्हणजे वाढ झाली का घट झाली? तर वाढ झालेली आहे. म्हणून यामध्ये ऍड करा, ऍड अप्रिसिएटेड, ऍड अप्रिसिएटेड किती वाढ झाली? तर यामध्ये 80,000 येण्यासाठी किती ऍड करायला लागतात तेवढे ऍड करा. 80,000 आउटरला घ्या. आउटरला जी दिलेली रिव्हॅल्युएशन किंमत आहे ती आपण आउटरला घ्यायची. मग यामध्ये ही असेटमध्ये वाढ झाल्यानंतर संस्थेचा फायदा झाला का तोटा झाला? तर फायदा झाला. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेकंड इफेक्ट, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग, बाय लँड अँड बिल्डिंग, बाय लँड अँड बिल्डिंग ₹20,000 किती वाढ झाली किंवा घट झाली ते आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला लिहायचं असतं. त्यानंतर दुसरा बघा प्लांट अँड मशिनरी. दुसरा प्लांट अँड मशिनरी सुद्धा बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी किती किंमत आहे ते इनरला घ्या. दिलेली किंमत प्लांट अँड मशिनरी 70,000, 70,000 रुपये, 70,000. त्यानंतर ऍडजस्टमेंट काय दिले बघा त्यात. प्लांट अँड मशिनरीची शेवटची ऍडजस्टमेंट आहे बघा, स्टॉक प्लांट अँड मशिनरी म्हणजे दोन आहेत, स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी रिड्यूस्ड बाय 20%. तर 20% रिड्यूस्ड झालेले आहेत, म्हणजे त्यावर काय डिप्रिशिएशन आहे. म्हणून यामध्ये लेस करा, लेस डिप्रिशिएशन, लेस डिप्रिशिएशन 20%. तर लेस डिप्रिशिएशन 20% म्हणल्यानंतर 70,000च्या 20% 14,000. हे 40,000 लेस करून घ्या. 40,000 लेस केल्यानंतर 70 मधनं 14 गेले म्हणजे 56,000 आउटरला घ्या. 56,000 आउटरला किती येणार? 56,000. याचा सेकंड इफेक्ट बघा, हे असेट आहे. लँड प्लांट अँड मशिनरी काय आपली असेट आहे. मग यामध्ये वाढ झाली का घट झाली? तर घट झाली. पहिला किंमत 70,000 होती, आता किती झाली? 56,000. म्हणजे हे काय 14,000चा लॉस झालेला आहे. हा लॉस कुठे येणार? तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्लांट अँड मशिनरी, टू प्लांट अँड मशिनरी, टू प्लांट अँड मशिनरी किती घट झाली? तर 14,000 लेस करा त्यामधून. त्यानंतर पुढचा घटक बघा फर्निचर. फर्निचरवर काय ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या. फर्निचर किती किंमत आहे बघा फर्निचरची. फर्निचर 24,000, फर्निचर 24,000 फर्निचर. त्यानंतर नेक्स्ट बघा फर्निचर झाल्यानंतर स्टॉक. फर्निचर ना सन्ड्री डेटर्स आहे. सन्ड्री डेटर्स इनरला घ्या, त्यावर ऍडजस्टमेंट आहे. सन्ड्री डेटर्स किती आहे बघा. सन्ड्री डेटर्स 26,000,
26,000. यावर ऍडजस्टमेंट बघा, ऍडजस्टमेंट नंबर सी बघा, अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. प्रोव्हिजन करा म्हणजे तरतूद करायला सांगितलेली आहे, म्हणून यातून लेस करा. लेस आरडीडी लेस आरडीडी यातून 10% लेस करा. किंवा लेस आरडीडी 10% आहे. 10% मध्ये किती आहे ना, 2600 यातून लेस करा. 2600 लेस केल्यानंतर 23,400 आउटरला येतील. 23,400 हा आपले सन्ड्री डेटर्स म्हणजे करंट असेट आहेत. त्या करंट असेट मधनं आपण प्रोव्हिजन केली आरडीडी, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्टची. हे 2,600 रुपये आपले बुडणार आहेत किंवा बुडीत धरलेले आहेत. हा लॉस आहे, म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या. टू आरडीडी 2,600. त्यानंतर नेक्स्ट स्टॉक बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या. बॅलन्स शीटच्या असेट साईडला स्टॉक इनरला घ्या. यावर ऍडजस्टमेंट आहे. स्टॉक इनर कॉलमला घ्या. स्टॉक किती आहे बघा, 40,000, 40,000. यावर ऍडजस्टमेंट काय आहे बघा, लास्ट ऍडजस्टमेंट आहे स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरी. म्हणजे स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी रिड्यूस केलेली आहे 20%. यातून लेस करा. इथं डिप्रिशिएशन न म्हणता डिक्रीज म्हणा. लेस डिक्रीज्ड 20%. 20% म्हणजे 40च्या 20%. 8,000 लेस करा आणि आउटरला रक्कम घ्या 32,000. हा स्टॉक मध्ये आपला लॉस झालेला आहे 8,000, म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू स्टॉक किती लॉस झाला तर 8,000 यामध्ये लॉस झालेला आहे. नेक्स्ट घटक बघा कुठला आहे तर कॅश आपण डायरेक्ट बॅलन्स शीटला न घेता ह्यामध्ये ऍडमिशन मध्ये कॅश कमी जास्त होत असते. त्यामुळं कॅश आणि गुडविल हे वर्किंग नोट मध्ये काढायचं. कॅशचा बॅलन्स या ठिकाणी वर्किंग नोट घेतले बघा. या ठिकाणी घ्या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश मध्ये किती आहे बघा, कॅश 80,000 आहे. 80,000 या ठिकाणी घ्या 80,000. त्यानंतर आपले बॅलन्स शीटचे सगळे पोस्टिंग झाले. आता ऍडजस्टमेंट बघा. पहिली ऍडजस्टमेंट, गुडविल इज व्हॅल्यूड ऍट ₹2 lakh. गुडविल इज व्हॅल्यूड ऍट ₹2 lakh. अर्पणा इज ब्रिंग हर शेअर्स ऑफ गुडविल इन कॅश. म्हणजे नवीन पार्टनरनी गुडविल कॅश मध्ये आणलेलं आहे. प्राइम मेथड आहे. हे गुडविल आणल्यानंतर पहिली एंट्री काय होणार, गुडविल आणल्याची एंट्री काय होणार, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. त्याचं पोस्टिंग बघा. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या टू गुडविल. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल किती आहे बघा, पूर्ण संस्थेचं गुडविल 2 लाख आहे. त्यातील हिस्सा त्याचा 1/5 म्हणजे किती येणार 40,000. हे गुडविल आणल्यानंतर प्राइम मेथड मध्ये गुडविल आणल्यानंतर गुडविल काय करायचं आहे, ओल्ड पार्टनरला रेशो मध्ये म्हणजे सॅक्रिफाय रेशो मध्ये वाटायचं आहे. सॅक्रिफाय रेशो केव्हा करावा लागतो, ज्या वेळेला जर न्यू रेशो दिला असेल तर सॅक्रिफाय. एरवी ओल्ड रेशो सॅक्रिफाय रेशो असतो का तर सायलेंट असल्यामुळं तो रेशो ओल्ड रेशोच हा सॅक्रिफाय रेशो येतो. म्हणून हा गुडविल काय करायचा आहे, हे गुडविल ओल्ड पार्टनरला वाटायचं आहे. ओल्ड पार्टनरला वाटताना एंट्री काय होणार, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून गुडविल अकाउंट डेबिट
याचं पोस्टिंग बा गुडविल अकाउंट डेबिट टू, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या. टू ओल्ड पार्टनर कोण आहेत तर एस कॅपिटल अकाउंट. किती येणार तर त्यांचे रेशो काय आहे तर 50-50 आहे. त्यानंतर टू पीस कॅपिटल 20,000. पीस कॅपिटल 20,000. बघा याचं पहिलं पोस्टिंग राहिली या ठिकाणी. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, तर याच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट किती आहे तर 40,000. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट, या गुडविल एंट्रीचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या. बाय गुडविल यस ला सुजाताला किती आलंय 20,000 आणि पूनमला पी ला किती आलंय 20,000. तर या पद्धतीनं या गुडविलचं पोस्टिंग करायचं आहे. ऍडमिशन मध्ये गुडविल यालाच महत्व आहे. गुडविलच्या एंट्री बरोबर आल्यानंतर पूर्ण मार्क मिळू शकतात. गुडविलवर जास्त लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. त्यानंतर पुढची एंट्री बघा, आपण इज ब्रिंग ₹1 लाख ऍज इज कॅपिटल नवीन पार्टनरनं कॅपिटल आणलेलं आहे. त्याची एंट्री काय होणार, पहिल्यांदा कॅपिटल ब्रॉट इन कॅश व्हेन न्यू पार्टनर ब्रॉट इन कॅश ऍज इज शेअर ऑफ कॅपिटल. तर त्याची एंट्री काय होणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू, अगोदर एंट्री बघा, कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल मीन्स एज कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट. त्याचं पोस्टिंग बघा, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू एज कॅपिटल अकाउंट. एज कॅपिटल अकाउंट किती आहे 1 लाख. एज कॅपिटल अकाउंट 1 लाख. याचा दुसरा इफेक्ट कुठं तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या. बाय कॅश अकाउंट पीच्या कॉलम मध्ये घ्या 1 लाख. पीच्या कॉलम मध्ये 1 लाख. मग सगळ्या माझ्या मते सगळ्या ऍडजस्टमेंट झालेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, आपण प्रॉब्लेम क्लोज करायचा, टॅली करायला जायचं. टॅली करताना अगोदर वर्किंग नोट मध्ये तुम्ही काय केलेलं आहे ती टॅली करा अगोदर. गुडविल अकाउंट हे दोन्हीकडे टॅली होतं. 40 डेबिट साईडची टोटल 40,000, क्रेडिट साईडची टोटल 40,000. नो कॅरी फॉरवर्ड होणार आहे, कुठला बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होणार नाही. त्यानंतर कॅश अकाउंट बघा, कॅश अकाउंटची टोटल बघा, टोटल बॅलन्स 80,000, गुडविल 40,000 अँड एज कॅपिटल 1 लाख. याची टोटल किती येणार 2,20,000. हे 2,20,000 क्रेडिट साईडला आहे तशीच त्यांची बेरीज येणार का तर कॅरीड डाऊन होणार आहे 2,20,000. तर या ठिकाणी बॅलन्स बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हे 2,20,000. हे वर्किंग नोट आहे, त्यामुळं हे वर्किंग नोट आहे. फक्त कॅश बॅलन्स किती आला हे समजण्यासाठी हा कॅश बॅलन्स कुठे घ्यायचा आहे तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या. कॅश बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश किती येणार 2,20,000. हे आपण वर्किंग नोट क्लिअर केली. त्यानंतर पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा. रिव्हॅल्युएशन अकाउंटची बेरीज बघा कोणत्या साईडची जास्त होते. डेबिट साईडची बेरीज बघा 14 24,600 आहे आणि क्रेडिट साईडची टोटल किती आहे 20,000 आहे. कुठली साईड होते तर डेबिट साईडची टोटल काय आहे या ठिकाणी जास्त आहे. डेबिट साईडची टोटल काय आहे जास्त आहे. ती टोटल दोन्हीकडे लिहून घ्या. टोटल किती येते बघा 24,600. हे दोन्हीकडे लिहून घ्या. टोटल दोन्हीकडे लिहून घ्या 24,000. टोटल 24,600
600. तर हा काय आहे, ज्या वेळेला डेबिट साईडची टोटल जास्त होते त्यावेळेला लॉस येतो. लॉस असेल प्रॉफिट असेल तो कुणाचा आहे, तर ओल्ड पार्टनरचा आहे. तो ओल्ड पार्टनर त्यांच्या रेशोमध्ये त्यांना वाटायचा आहे. म्हणून इथे हेडिंग द्या, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय पार्टनर्स कॅपिटल. यामध्ये कॅपिटल मध्ये बघा पहिल्यांदा कोण आहे, यस ला किती द्यावं लागणार आहे, तर यांचा फरक किती येतो, तर 4600 याचा जो 50% केलं तर 2300, यस ला 2300 आणि दुसरं काय पी म्हणजे पूनम जे आहे त्या पूनमला पी ला जे आहे ते 2300. यांची टोटल या ठिकाणी 4600. 4600 या पद्धतीत. आता ह्याची जर्नल एंट्री काय होणार, पार्टनर्स कॅपिटल म्हणजे लॉस झाल्याची जर्नल एंट्री काय होणार, यस सुजाताज कॅपिटल अकाउंट डेबिट 2300, पूनम्स कॅपिटल अकाउंट डेबिट 2300 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. मग याचा सेकंड इफेक्ट काय येणार, तर लॉस आहे म्हणून डेबिट साईडला घ्या टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन बघा अकाउंट शब्द बसत नाही म्हणून लिहित नाही मी, खालच्या वेळी लिहितो टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट मध्ये किती झाले ते, याच्या नावावर 2300 आणि पूनमच्या नावावर 2300. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करा. कॅपिटल अकाउंटची टोटल बघा क्रेडिट साईडची जास्त आहे म्हणून आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडच्या वर टोटल करून घेऊया. टोटल बघा तर या ठिकाणी 1,20,000 या ठिकाणी 1,60,000 आणि लास्ट 1 लाख. तर ही टोटल जी आहे ती डेबिट साईडला लिहून ठेवा आणि बॅलन्स कॅरी डाऊन करा. टोटल या ठिकाणी बघा 1,20,000, त्यानंतर 1,60,000 अँड 1 लाख. या ठिकाणी जरा या ठिकाणी 1 लाख. तर या ठिकाणी बॅलन्स कॅरी डाऊन करा. बॅलन्स कॅरी डाऊन करताना डेबिट साईडची जे बेरीज आहे ती वजा करा यातून. बघा टू बॅलन्स कॅरीड डाऊन. 1,20,000 मायनस 2,300 किती येणार बॅलन्स, 1,17,700. त्यानंतर पूनमचा बघा 1,60,000 मायनस 2,300 याची किती येणार, 1,57,700. आणि अपर्णाचा जो आहे तो आहे तसा 1 लाख. मग हे जे बॅलन्स आलेत हे कॅरी डाऊन झालेले बॅलन्स, हे बॅलन्स कॅपिटल आहेत. मग कॅपिटल कुठे घ्यायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. या ठिकाणी कॅपिटल लिहिले बघा आपण. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल पहिल्यांदा सुजाताचं किती आहे बघा, तर 1,17,700. त्यानंतर दुसरं बघा पूनमचं बघा
1,57,700, 1,57,700. आणि थर्ड जे आहे ते अपर्णा आहे. थर्ड पार्टनर कोण आहे तर अपर्णा आहे. अपर्णा हिचा किती बॅलन्स आहे तर 1 लाख. यांचा किती आहे तर 1 लाख. यांची टोटल घ्या 3,75,000, 3,75,400. त्यानंतर बॅलन्स शीटची टोटल करा. बॅलन्स शीटची टोटल बघा तर बॅलन्स शीटची टोटल या ठिकाणी बॅलन्स शीटची टोटल बघा 4,35,400. ही टोटल टॅली होते का पहा. दोन्ही करून टॅली झाली तर आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे समजा. टोटल बघा 4,35,400. तर या पद्धतीनं हा ऍडमिशनचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. प्रॉब्लेम फार सोपे असतात. यामध्ये फक्त तुम्ही जर गुडविल आणि न्यू रेशिओ यावर जर लक्ष केंद्रित केलं तर यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल असं गृहीत धरतो. थँक्स.